पत्नीने आत्महत्येची धमकी देणे आणि नंतर प्रयत्न करणे ही पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध क्रूरता आहे. घटस्फोटासाठी आधार म्हणून पात्र मुंबई उच्च न्यायालयाने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मागणाऱ्या प्रतिवादी पतीने दाखल केलेल्या खटल्यात दिलेल्या निकालाविरुद्ध आणि डिक्री विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 CPCच्या कलम 100 अंतर्गत सध्याचे अपील दाखल करण्यात आले होते आणि त्यांचे लग्न संपुष्टात आणण्यासाठी डिग्री काढण्यात आली होती. या डिग्रीला आवाहन देण्यात आले नाही आणि म्हणूनच सध्याचे अपील स्वीकारण्यात आले. जस्टिस आर एम जोशी यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे मत मांडले की पत्नीने तिच्या पतीला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आत्महत्या करून तुरुंगात पाठवण्याची धमकी देणे आणि त्यानंतर तसे करण्याचा प्रयत्न करणे हे क्रूरतेचे एक क्रूर कृत्य आहे आणि ते घटस्फोटाचे कारण आहे. आता पार्श्वभूमी आपण जाणून घेऊयात. 15 एप्रिल 2009 रोजी दोन्ही पक्षांचे लग्न झाले आणि पतीने असे म्हटले की लग्नानंतर अपीलकर्त्या पत्नीचे पालक वारंवार वैवाहिक घरी येत असत आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळा आणत असत. नंतर 2010 साली त्यांची पत्नी कोणतीही सूचना न देता वैवाहिक घर सोडून तिच्या पालकांच्या घरी निघून गेली आणि काही दिवसांनी तो पत्नीच्या पालकांच्या घरी देखील गेला, परंतु तिथे त्याचा अपमानच करण्यात आला. असे म्हटले आहे की त्याच्या आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या पत्नीच्या पालकांच्या घरी येण्यामुळे त्यांचा अपमान झाला. त्याच्या वडिलांवर पत्नीच्या विनयभंगाचा खोटा आरोप देखील करण्यात आला. पुढे असेही म्हटले आहे की त्याची पत्नी आत्महत्येच्या धमक्या देत होती आणि ती तिच्या पतीला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना तुरुंगात पाठवेल अशा प्रकारच्या धमक्या देखील द्यायची. अशा प्रकारे पतीने दावा केला की त्याच्या पत्नीने क्रूरता केलेली आहे. पत्नीने या दाव्याला विरोध केला आणि आरोप केला की तिच्या पतीचे वडील दारूचे व्यसन असलेले होते, ते तिच्याशी गैरवर्तन करायचे, तिला मारहाण करण्यासाठी तिच्याकडे धावायचे आणि त्यामुळे पतीवर कोणताही क्रूरपणा केल्याचे तिने नाकारले. पतीने सांगितले की जेव्हा पत्नीने आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत उलट तपासणी घेण्याची मागणी केली गेली तेव्हा आत्महत्येच्या प्रयत्नाचे पुरावे दडपण्यासाठी तिने तिच्या हातावर मेहंदी लावून न्यायालयात हजर केले. ट्रायल कोर्टाने असा निर्णय दिला की पत्नीने पतीला क्रूर वागणूक दिली आणि घटस्फोटाचा हुकूम मागण्यासाठी ते पुरेसे होते. त्यानंतर पत्नीने त्या निकालाला आव्हान दिले, जो पहिल्या अपील न्यायालयाने फेटाळून लावला आणि ट्रायल कोर्टाने दिलेल्या निर्णयाची आणि हुकुमाची पुष्टी केली गेली. न्यायालयाने असे मत मांडले की पती, त्याचे वडील आणि आणखी एका साक्षीदाराचे म्हणजे त्याच्या वडिलांच्या मित्राचे पुरावे तपासल्याने हे सिद्ध झाले की पतीचा युक्तिवाद ठोस पुराव्यांद्वारे योग्यरित्या सिद्ध झाला आहे. न्यायालयाने असेही मत मांडले की पोलिसांकडे तक्रार न करता पत्नी पतीच्या